नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। खरं तर एक व्यक्ती जी खेडेगावातून आपलं कार्य करत करत अगदी दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन पोहोचते। नुसती पोहोचत नाही तर तिथे विविध दीनदलित, वंचित, शोषित यांच्या प्रश्नांवर आवाज उठवते आणि तो आवाज मग दिल्लीतून पुन्हा त्या गल्लीपर्यंत येऊन सगळीकडे केवळ घुमत नाही तर त्यांनी मांडलेल्या विचारांची त्या ठिकाणी भूमिका देखील वर्णविली जाते। अशी माणसं फार विरळा असतात। त्यातलंच एक नाव अर्थातच भाजपचे माजी खासदार म्हणजेच राज्यसभेमध्ये जाऊन ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली ते अमर साबळे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। मुळातच आत्ता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, शिवाय स्टार प्रचारक, प्रवक्ते आणि मूळचा पिंड म्हणजे पत्रकारिता या सगळ्यांचं मिश्रण असलेलं हे व्यक्तिमत्व आज त्यांना आपण या ठिकाणी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी बोलवलंय। त्यामुळे विविध विषयांशी चर्चा करता करता त्यांचा संघर्ष आणि राजकीय प्रवास या दोन्ही गोष्टींमध्ये आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। अमरजी, PCMC न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार। खरं तर तुमची ओळख अगदी 2-4 शब्दांमध्ये होणार नाही, ती ओळख तुम्हीच स्वतः देऊ शकता। आत्तापर्यंत तुमची आम्हाला जी ओळख आहे ती म्हणजे मुळातच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणं आणि त्या जोडीनं पुन्हा एकदा पक्षाशी निगडीत कार्य करता सामाजिक भान जपणं हे फार कमी माणसांना जपतं, पण ते मात्र तुम्ही कायमपणे जतन करून ठेवलेलं आहे। त्यामुळे मला तुम्हाला हाच पहिला प्रश्न विचारायचा आहे की दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलंय आणि राज्यातलं राजकारण ढवळून देखील काढलेलं आहे तुम्ही, अशी तुमची एक खासियत आहे। दिल्ली जास्त आवडली, दिल्लीत जास्त रमलात की पिंपरी चिंचवडमध्ये? दिल्लीमध्ये माणूस जेव्हा उंचीवरून अति उंचीवर जातो तेव्हा त्याच्या दृष्टीची व्याप्ती आहे ती वाढत जाते आणि हा देश समजून घ्यायचा असेल तर गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास होणं गरजेचंच आहे। जेव्हा मोहन करमचंद गांधी महात्मा गांधी बनण्याच्या मार्गावर होते किंवा तो मार्ग तो बनवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना संपूर्ण भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला होता आणि भारत भ्रमण केल्यानंतर भारताचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि ब्रिटिशांचे प्रश्न त्यांच्या लक्षात आले। तसंच तुमची व्यापक दृष्टी करायची असेल तर तुमचा प्रवास गल्लीपासून दिल्लीपर्यंत होण्याचं गरजेचं आहे। मला ती संधी मिळाली, ती संधी माझ्या कर्तृत्वामुळे मिळाली असं मी म्हणणार नाही, परंतु माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मला ज्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला त्या सर्व तळागाळातल्या नेतृत्वापासून शीर्षस्थ नेतृत्वाने जो माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याच्यामुळे मला गल्ली ते दिल्लीपर्यंत संधी प्राप्त झाली आणि मला दिल्लीचं राजकारण हे अधिक व्यापक, अधिक समृद्ध आणि अधिक शक्तिशाली आहे याची प्रचिती मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आली। अगदी म्हणजे दिल्लीतल्या राजकारणाचा मी अनुभव तुम्हाला यापुढे विचारणारच आहे, पण अगदी आपण जर सुरुवातीला आपण पाहिलं म्हणजे मूळ बारामती, सोलापूरमध्ये तुमचं सगळं राजकीय बलस्थान, तिथलं कार्यक्षेत्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही आलात 2009मध्ये आणि थेट इथे आमदारकी लढवलीत तुम्ही आणि 51,534 इतकी मतं तुम्ही मिळवलीत अगदी पहिल्याच ह्याच्यामध्ये। म्हणजे मला आठवते फक्त 9,527 मतांनी तुमचा फक्त अगदी निसटता पराभव झाला होता। तर बारामतीचा मूळ सोलापूरमधलं कार्यक्षेत्र आणि थेट पिंपरी चिंचवडमध्ये उभं राहणं आणि हे कसं काय गमक जमलं तुम्हाला? याच्यामध्ये एक टप्पा अजून एक महत्त्वाचा आहे माझ्या राजकीय जीवनातला, तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला बीड जिल्ह्यामध्ये काम करण्याची मिळालेली संधी। तुमचे राजकीय गुरुच ते गोपीनाथजी मुंडे साहेब हे माझे खऱ्या अर्थाने राजकीय गुरु। त्यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघ
त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघ आणि त्यांचा बीड लोकसभा मतदारसंघ याचे तिन्ही निवडणुकीचा गेली 15 वर्ष मी प्रचार प्रमुख होतो. त्यामुळे जसं माझं कार्यक्षेत्र सोलापूर आहे त्याच्या अगोदर माझं कार्यक्षेत्र विशेषतः बीड आणि मराठवाडा होतं. त्यामुळे बीडमध्ये मला काम करण्याची जी संधी मिळाली आणि माझं काम बघून कार्यकर्तृत्व बघून मुंडे साहेबांनी मला पिंपरी विधानसभेचा उमेदवार बनण्यासाठी मला आदेश दिला आणि 2009च्या निवडणुकीपूर्वी 3 महिने मी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहायला आलो. पिंपरी शहरामध्ये मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि 3 महिन्याच्या अवधीमध्ये मुंडे साहेबांचं नेतृत्व बीड जिल्ह्यातील या ठिकाणी पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये असणारा मतदारांची मोठी संख्या, पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांचं संघटन आणि नेटवर्क आणि व्यक्तिगत मी लोकांशी केलेला संपर्क आणि समाजाने मलाही स्वीकारलं, माझ्या पार्टीलाही स्वीकारलं आणि म्हणून 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 15 दिवसाच्या निवडणूक प्रचारामध्ये मला 51,000 मतं मिळाली. या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करेन की पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मतदार आणि विशेषतः या पिंपरी चिंचवड शहरातील मूळ भूमिपुत्र, ज्याला एक लाडका शब्द म्हटला जातो की गाववाले, तर या ठिकाणचे भूमिपुत्र आणि गाववाले यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि म्हणून 15 दिवसाच्या निवडणूक प्रचारामध्ये मला 51,000 मतं मिळाली आणि ते प्रेम आजही अबाधित आहे. निश्चितच. मग अर्थात 2014ला पण तुमची चर्चा झाली, 2019ला पण चर्चा झाली, काही वाटाघाटी, त्यामुळे दुसऱ्या पक्षाला ती जागा गेली. पण या दरम्यान म्हणजे आत्ता जो काही पिंपरी चिंचवडमधला प्रवास आहे 2009 ते 2025 आत्तापर्यंतचा आपण बघू, एक साधारण 14-15 वर्षांचा, आत्ता पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्हाला कसं वाटतं नेमकं भाजपच्या दृष्टिकोनातून? कारण की आता भाजप आगामी ज्या काही महापालिका निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये अगदी शहराध्यक्ष असतील किंवा विधान परिषद आमदार असतील, अगदी अबकी बार 100 पार, अबकी बार 120 पार असं म्हणतात. हा कॉन्फिडन्स जो भाजपमध्ये आहे आत्ता जो तुम्ही पाहताय, हा नेमका कुठून आला? म्हणजे आत्ता विरोधकांची तर अशी चर्चा आहे की BJP प्लस EVM इज इक्वल टू व्हिक्ट्री आणि त्यामुळेच हे सगळं घडून ते आणि म्हणून भाजपचा असा एवढा कॉन्फिडंट आहे. हे खरं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने हा विषय सांगेन की पिंपरी चिंचवड शहरामध्ये की अबकी बार 100 पार हे सहज शक्य आहे. याचं कारण असं की या ठिकाणी प्रबळ विरोधकच नाही आहे. मग ते तुमच्या पथ्यावर पडले भाजपच्या असं म्हणायचं? प्रबळ विरोधक नाही याचं कारण असं की भाजप मजबूत आहे. भाजप मजबूत असल्यामुळे आणि भाजपच या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करू शकतो, भाजपच बहुमताकडे वाटचाल करू शकतो. भाजपच्या विरोधामध्ये प्रबळ विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्ष या पिंपरी चिंचवड शहराचा व्यापक विकास करू शकत नाही असं विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि माजी नगरसेवकांना वाटू लागल्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश मिळावा आणि उमेदवारी मिळावी याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. काय वाटतं म्हणजे इनकमिंग भरपूर होणार आहे? त्यामुळे भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी अधिक दार खुलं केलं तर विरोधी पक्षामध्ये सर्व जागा लढवायला उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती पिंपरी चिंचवड शहराची आगामी निवडणुकीसाठी आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की सर्व दार खुलं केलं तर विरोधकांना उमेदवारी मिळणार नाही, म्हणजे ते सोयीनं तुम्ही उघडणार आहात, म्हणजे किती कुणाला आत घ्यायचे, किती असं इनकमिंग ठरवले. राजकारणामध्ये ह्या सगळे मूल्यमापन, मापदंड हे ठरवले जातात. तिथली स्थानिक परिस्थिती, तिथलं स्थानिक संघटन, तिथलं स्थानिक नेतृत्व
आणि येणारा उमेदवार त्याचं नेतृत्व ह्याचा मूल्यमापन सगळं केलं जातं. मग ते महायुतीतले घटक पक्षांमधले उमेदवार असले तरी काही हरकत नाही. हे पहा की प्रत्येक पार्टीला, प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे. तो त्यांनी केला पाहिजे आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी जो कोणी आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल आणि आमच्या मापदंडामध्ये तो अनुकूल असेल तर आम्ही तो निर्णय घेऊ शकतो. विषय नंबर 1. विषय नंबर तुम्ही सांगितलं की भाजप प्लस EVM बरोबर सक्सेस. तर हा चोराच्या उलट्या बोंबा. कारण जेव्हा आपल्याला अपयश येणारच आहे, आपलं अपयश झाकायचं असेल, आपण जनतेच्या मनातून उतरलो आहे, परंतु ते जनतेला दाखवायचं नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या यशाला गालबोट लावायची ही एक विरोधी पक्षाची सोची समजी साजिश आहे. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व जे निर्माण झालेलं आहे, 2014 साली त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळालं, 2019 साली अभूतपूर्व यश मिळालं, 2024 साली थर्ड टर्मला लोकांनी अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर बाजूला ठेवून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत नरेंद्र मोदीजी आहेत, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राद्वारे आणि शेवटच्या माणसाचं कल्याण करण्याची भावना, सद्भावना, उर्मी आणि उत्साह जोपर्यंत नरेंद्र मोदीजीमध्ये आहे तोपर्यंत आपण नरेंद्र मोदीजींना, नरेंद्र मोदीच्या सरकारांना आपण पराभूत करू शकत नाही. अशी पराभूत मानसिकता विरोधी पक्षामध्ये आहे. परंतु ती झाकून कशी ठेवायची याच्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेत्रदीपक यशाला, त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लावण्यासाठी हे EVMचं घोडं पुढं करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु तसं अजिबात नाही. जर तुम्ही देशाच्या राजकारणाचा जर विचार केला तर देशामध्ये 2014 सालापासून नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रामध्ये आहे, परंतु अनेक राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांची राज्यसुद्धा आलेली आहेत. भाजपला त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला यश मिळालं तर निवडणुका योग्य पद्धतीने झाली, पारदर्शक झाली. तुम्हाला अपयश आलं की तुम्ही EVM अशा पद्धतीची जी मांडणी आहे ही दुतोंडी आहे, ही सोयीस्कर आहे, स्वार्थी आहे आणि आपलं अपयश झाकून ठेवणारे आहे. तर विरोधी पक्ष हा अजूनही त्याला तारतम्य भाव आलेला नाही. त्याला आलेलं अपयश हे अपयश आहे. जेव्हा त्या विरोधी पक्षाला समजेल तेव्हा त्याला यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. परंतु आलेलं अपयश हेच जर त्याला समजत नसेल तर पुढील 25 वर्षामध्ये या विरोधी पक्षांना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये योग्य ते स्थान मिळणार नाही असं मी खात्रीशीर सांगू शकतो. आणि या उलट देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या व्यवस्थेचं, आपल्या योजनांचं एकदम ऑडिट करून त्याच्यामध्ये चुका काय, दुरुस्त्या काय केल्या पाहिजेत आणि ह्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोचवल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे सेल्फ असेसमेंट, सेल्फ ऑडिट आणि झालेल्या चुका दुरुस्त करण्याची मानसिकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये असल्यामुळे हे सरकार असंच या देशाला विकसित भारत करण्याच्या दिशेने
नरेंद्र मोदीजी घेऊन जातील असा मला विश्वास आहे. नक्की. मला आणखी एक साहेब म्हणायचं की आत्ता ज्या काही निवडणुका आहेत अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल झालेली आहे, 50% वरती आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तो घोळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता त्याची मुदतवाढ देखील हरकती आणि सूचनांसाठी केली गेलेली आहे. पण या संदर्भामध्ये कुठेतरी भाजप पुन्हा विरोधक असं म्हणतात की भाजप आणि निवडणूक आयोग यांनी मिळूनच हा सगळा प्रकार घडवून आणला आहे मतदार याद्यांसंदर्भातला. आणि काल परवाचं प्रदेशाध्यक्षांचं जर आपण स्टेटमेंट पाहिलं रवींद्र चव्हाणांचं, ते अगदी कुठेतरी बिथरल्यासारखं वाटत आहेत. ते अगदी मालवणचा जो काही स्टिंग ऑपरेशन असेल निलेश राणेंचं आणि मग त्यांचं एक वक्तव्य होतं, ते असं म्हणाले की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, या संदर्भामध्ये मी नंतर भाष्य करेन. म्हणजे काय? म्हणजे भाजप फक्त केवळ निवडणुकांपुरताच विचार करतो आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू. असं नाहीये, ते असं बोललेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की 2 तारखेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर युती टिकवायची आहे. त्यांचं स्टेटमेंट आहे 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, मी याच्यावर आत्ता भाष्य करणार नाही, मी याच्यावर नंतर बोलेन. वाटल्यास मी तुम्हाला त्याचा रेकॉर्डिंग ऐकवतो. माझं असं मत आहे, त्यांना असं म्हणायचं होतं की 2 तारखेपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल येणार आहे. त्याच्यानंतर या संदर्भामध्ये काय असेल ते नंतर बोलू आपण. त्याच्यावर श्रीकांत शिंदेंनी खासदारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे 2 तारखेपर्यंत युती टिकवायची म्हणजे काय म्हणायचं आहे. मी तुम्हाला या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना असंच म्हणायचं होतं की 2 तारखेपर्यंत ह्या निवडणुकांचा पहिला टप्पा पूर्ण होईल. याच्यामध्ये मतांतर झालं असेल तर समन्वयाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या संदर्भामध्ये तिन्ही पक्षातल्या नेत्यांबरोबर एकत्र समन्वय करून बोलू आणि त्याच्यानंतर मी बोलेन, असंच रवींद्र चव्हाणजींना म्हणायचं होतं. आता जो हा मतदार याद्यांचा जो घोळ आहे त्याबद्दल आणि मतदार याद्यांचा बघा की हे नेहमी म्हणतात की ह्या मतदार याद्या आणि निवडणूक आयोग हे संगनमताने ते सरकार प्रस्थापित होण्यासाठी काम करत आहेत असं विरोधी पक्षांचा आरोप आहे. जर महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांचा आणि मतदार याद्यांचा कामकाजाचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मतदार याद्यातील घोळ झाल्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षसुद्धा आक्षेप घेताना दिसतो आणि विरोधी पक्षसुद्धा आक्षेप घेताना दिसतो. जर सत्ताधारी पक्ष निवडणूक आयोग एकत्र मिळून जर कट कारस्थान करत असतील तर मग भारतीय जनता पार्टीच्या खालच्या कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्षांनी मतदार यादीतील घोळाच्या संदर्भात आक्षेप नोंदवले नसते. मतदार यादीतील घोळ हा प्रशासनातील गलथान कारभाराचा भाग आहे. तुम्हाला काय वाटतं आता जर प्रशासन मतदार यादींचा घोळ त्यांच्या अकार्यक्षम कामामुळे जर होत असेल करत असतील तर त्याला जबाबदार निवडणूक आयोग आहे, सरकार नाही. आणि त्यांच्या मतदार यादीतील घोळाला भारतीय जनता पार्टी कुठेही जबाबदार नाही. मग तुम्हाला काय वाटतं अमरजी, मग अशा परिस्थितीत निवडणुका व्हायला पाहिजेत का रद्द व्हायला पाहिजे? हे निवडणूक आयोगाची जी काही नियमावली आहे, जो प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल तपासला जाईल, बघितला जाईल. गरज पडली तर न्यायालयीन पातळीवर सुद्धा त्याची चिकित्सा होऊ शकेल आणि निवडणुका झाल्या पाहिजेत का न झाले पाहिजेत हे निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र व्यवस्था आहे, ते ठरविल. परंतु त्या संदर्भामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकावर बोट ठेवणं आणि या देशामध्ये असणाऱ्या मतदारांना त्यांच्या मूलभूत हक्कानुसार मतदान निसंकोचपणे निर्भयपणे करता आलं पाहिजे. याच्यासाठी जेवढी अवेअरनेस जागरूकता पाहिजे त्याच्यासाठी जे काम करावं लागेल ते भारतीय जनता पार्टी म्हणून काम करेल. नक्कीच अमरजी, मुळातच तुम्ही पत्रकार म्हणून देखील काम केलेलं आहे आणि मग हा प्रवास सुरू झाला. पण केकावलीसारखं साप्ताहिक असेल, दैनिक पुढारी असेल, दैनिक अजिंक्य असेल, लोकसत्ता असेल, यासारख्या नामांकित ठिकाणी तुम्ही काम केलं आहे. त्यामुळे तुमच्यातला पत्रकार प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी तो दिसत असतो, कारण की प्रश्नांच्या वर आवाज उठवणं, जनतेसाठी आवाज उठवणं. तर मला असं म्हणायचं की हा पत्रकार जो आहे तो पत्रकार आजही आत्ता मला
जिवंत दिसतोय याचा मला खूप आनंद वाटला. त्याचं कारण असं की केवळ पक्ष आणि पक्षाचाच एक नेता म्हणून बोलणं आणि कधीतरी जनतेच्या बाजूने बोलणं हे आम्हाला आज बघायला मिळालं, याचा खूपच आनंद झाला. मला एक असं म्हणायचं की मुळात जे तुम्ही दिल्लीत गेलात आणि मग दिल्लीत राजकारण सुरू झालं, अगदी 92% उपस्थिती असेल, 408 प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. इव्हन इतकंच नव्हे तर अगदी 56 डिबेटमध्ये तुम्ही सहभाग घेतला. नॅशनल ओव्हरऑल ॲव्हरेज जर काढला तर सगळ्यात जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, मग तो स्टेट ॲव्हरेज जरी जरा. पण एवढे सगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालात, तर तेव्हा असं कुठे वाटतं का की आपण दिल्लीत होतो तेच योग्य होतं, किंवा दिल्लीत अजूनही असतो तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने जनतेसाठी आवाज उठवता? होय, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मला दिल्लीमध्ये काम करायची अधिक संधी मिळाली असती तर मी या देशासाठी, समाजासाठी, संघटनेसाठी अधिक प्रभावी काम करू शकलो असतो. हे मी तुमच्या मताशी सहमत आहे. अमरजी, तुम्ही व्हीपची पण जबाबदारी सांभाळलेली आहे आणि अगदी यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी देखील तुमच्या नावाची चर्चा केली होती. काय हे कराय म्हणजे काय आहे? होय, मला भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गृहमंत्री अमित भाई शाह आणि अंतिमतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मला राज्यसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि संसदेमध्ये कुठलाही विषय हा चर्चा करून सुटला पाहिजे अशा मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष नसत आणि संसदेमध्ये गोंधळ घालणं, कामकाज बंद पाडणं, विषयाची चर्चा होऊ न देणं किंवा विधेयकं लोंबकळत पडली पाहिजेत अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा हा विरोधी पक्षांचा दिसत असताना त्या सभागृहामध्ये मी अत्यंत सक्रियपणे काम करत होतो हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला 3 महिन्यामध्ये व्हीप होण्याची मला संधी दिली. व्हीप म्हणून मला काम करायला संधी मिळाली तेव्हा संपूर्ण देशाच्या राजकीय टॅली समजून घेता आली मला. या देशाची पार्लमेंट आणि या देशाच्या पार्लमेंटमध्ये असणारी लायब्ररी अत्यंत समृद्ध आहे. त्या लायब्ररीचा मी पुरेपूर वापर केला आणि त्याच्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडत गेली आणि राज्यसभेतली सक्रियता, बाल स्वयंसेवक असल्यामुळे संघाच्या संस्कारामुळे एखाद्या विषयामध्ये खोलात जाऊन विचार करण्याची पद्धती आणि तिथल्या नेतृत्वाशी असणारा समन्वय हे पाहून मला 6 महिन्यानंतर, मी संसदेमध्ये गेल्यानंतर 6 महिन्यानंतर जेव्हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आली तेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उपराष्ट्रपती पदासाठी माझं नाव सुचवलं होतं. मग कुठं माशी शिंकली ही वस्तुस्थिती आहे. परंतु राजकीय गणित आणि देशाचं राजकारण याचा ताळमेळ घालत असताना त्यांच्या मनात असताना सुद्धा तो विषय होऊ शकला नाही. परंतु त्यांनी जो निर्णय घेतला, मला उपराष्ट्रपती करून जो निर्णय झाला असता त्याच्याहीपेक्षा योग्य निर्णय त्यांनी केला हे मला पटलेलं आहे. पण भविष्यात पुन्हा एकदा अशी संधी मिळाली तर? जेव्हा न मागता मिळतं तेव्हा मागायची गरज पडत नाही. ह्या पार्टीमध्ये कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन करणारी एक स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेतून जेव्हा पंतप्रधान तुमच्या नावाची उपराष्ट्रपती पदासाठी नाव सुचवतात याचा अर्थ असा की तुमच्या कर्तृत्वाचं आणि तुमच्या प्रामाणिकपणाचं हे मूल्यमापन झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये अमर साबळे ह्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे का नाही
हे तपासण्याची किंवा तुम्हाला सिद्ध करण्याची गरज आणि सर्टिफिकेशनची आणि सिद्ध करण्याची आता गरज उरलेली पण नाही. तुमच्या बाबतीत नेहमी असं का घडतं? सोलापुरात देखील लोकसभेच्या वेळी असंच घडतं. लोकसभेची निवडणूक आली की तुमच्या नावाची चर्चा होते, पण त्यावेळी उमेदवार दुसराच दिला जातो. कुठे जयसिद्धेश्वर स्वामी दिले जातात, कुठे राम सातपुते दिले जातात, पण तुमच्या नावाची चर्चा होते एवढं मात्र आहे. लोकसभेची इलेक्शन आले की, आणि तुम्ही मला सांगा, राज्यसभेचा खासदार होणं आणि लोकांमधून निवडून येणं याच्यामध्ये डिफरन्स आहेच ना. आणि निश्चितच तुमची कुठे ना तरी सुप्त इच्छा असणारच आहे ती, की मला तसं लोकांमधून जाणं गरजेचं आहे म्हणून. इंटेलेक्च्युअल पर्सन म्हणून तुमच्या सगळ्या बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वाचा अभ्यास तर राज्यसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. पण लोकांमधून निवडून येणारा नेता असून सुद्धा त्याला जर त्या जागेवरून संधी मिळत नसेल तर ही कुठेतरी खंत वाटते का? नाही, माझ्या मनात अजिबात खंत नाही. कारण मी भारतीय जनता पार्टीचा केडर बेस कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि संघटनेची पद्धत अशी आहे की एक बंद पाकिट असतं. बंद पाकिटावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने, संघटनेने त्याच्यावर पत्ता टाकायचा आणि ज्या पत्ता टाकलेला आहे त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी जाऊन काम करायचं, असा संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी हे मला पद प्रतिष्ठेचं होतं म्हणून दिली असं मी मानत नाही. ते माझं दायित्व आहे. मला त्या ठिकाणी जाऊन राज्यसभेमध्ये जाऊन काम करायला त्यांनी सांगितलं, संधी दिली, मी त्या ठिकाणी जाऊन काम केलं. आता त्यांना असं वाटतं की अमर साबळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये राहून पार्टीचं काम करावं. तर जर पिंपरी चिंचवडमध्ये राहून सुद्धा जर पार्टीचं, संघटनेचं काम करायचं आणि राज्यसभेमध्ये जाऊन सुद्धा संघटनेचं आणि देशाचं काम करायचं, तर दोन्ही कामामध्ये मी फरक मानत नाही. फरक का मानत नाही? कारण दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं हेच आपलं कर्तव्य असं मानणारा मी कार्यकर्ता. आता इथे पिंपरी चिंचवडमध्ये पार्टीचं काम करणं म्हणजे नेमकं काय आहे? आता मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचा मागील लोकसभा निवडणुका, मागील विधानसभा निवडणुका आणि आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मी स्टार प्रचारक आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा विचार, नरेंद्र मोदीजींची लोककल्याणाच्या योजना, लोककल्याणकारी कार्यपद्धती याची माहिती लोकांना सांगणं, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णय, योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि भारतीय जनता पार्टीच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं कन्व्हिन्स करण्याचं काम माझ्याकडे आहे. नक्कीच. 2009 मध्ये मला असं म्हणायचं आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा आलात अवघ्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला 51,534 मतं पिंपरी चिंचवडकरांनी दिली, बरोबर? म्हणजे कार्यकर्त्यांनी, जनतेनं, पिंपरी चिंचवडकरांनी तुम्हाला स्वीकारलं, पण इथल्या भूमिपुत्र नेत्यांनी, स्थानिक राजकारण्यांनी तुम्हाला स्वीकारलं का नाही? मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने सांगेन, जेव्हा मी राज्यसभेचा खासदार झालो, मी भारतीय जनता पार्टीचा राज्यसभेचा खासदार झालो. माझं मूळ गाव बारामती. बारामतीमध्ये माझा नागरी सत्कार ठेवण्यात आला. तो सत्कार आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते माझा झाला. म्हणजे पक्ष वेगवेगळे असतील, परंतु एक बारामतीचा भूमिपुत्र म्हणून माझा सत्कार शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला. तो त्यांनी आनंदाने केला. त्यावेळेच्या भाषणामध्ये ज्या मी भावना व्यक्त केल्या त्याच आज तुमच्यासमोर मांडतोय की मी बारामतीवरून पिंपरी चिंचवडला आलो तेव्हा एखादी लग्न झालेल्या मुलीच्या मनामध्ये माहेरवरून सासरला जाताना जी मनस्थिती होती, असते तशीच माझी मनस्थिती होती. परंतु जेव्हा मी पिंपरी चिंचवडमध्ये आलो आणि पिंपरी चिंचवडच्या भूमिपुत्रांनी जे मला प्रेम दिलं, जो माझा सन्मान केला, तर मी मोठा आहे, मी कर्तृत्वान आहे म्हणून भूमिपुत्रांनी माझ्यावर प्रेम केलं, माझा सन्मान केला असं नाही. तर या ठिकाणचे भूमिपुत्र मोठ्या मनाचे आहेत, उदार अंतकरणाचे आहेत. त्यांनी मला मान सन्मान दिला, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि अशा मोठेपण असणाऱ्या भूमिपुत्रांच्या नगरीमध्ये मी आल्यानंतर मी सासरमध्ये आहे असं वाटत नाही, वाटलं नाही. मी एका माहेरातून दुसऱ्या माहेरामध्ये आलो अशी माझी आजही भावना आहे. इतकं प्रेम
पिंपरी चिंचवडमधल्या भूमिपुत्रांनी इथल्या गाववाल्यांनी केलं. त्यामुळे पिंपरी चिंचवड हे माझं दुसरं माहेर आहे असं मी मानतो. आता मला असं म्हणायचं की इथल्या स्थानिक राजकारणामध्ये जे आत्ता नेते सक्रिय आहेत, अगदी युवा नेतृत्व असेल किंवा अगदी काही जुने जाणते असतील, तर हे आता तुमचं एक आणि आत्तापर्यंत तुमचं जे कार्य आहे अगदी दिल्लीतलं पण असेल, तर मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येतात का? त्या संदर्भामध्ये कधी एखाद्या स्थानिक प्रश्नावर कधी चर्चा करतात का आणि तुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतात का? का आता उरलो मार्गदर्शनापुरता अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे? पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये या ठिकाणचे असणारे भाजपाचे आमदार, भाजपाचे नगरसेवक आणि भाजपामध्ये संघटनेमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून पिंपरी चिंचवड शहराचा विकास कसा होईल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे केंद्र सरकारचे योजना, गरीब कल्याणच्या योजना, देवेंद्र फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रातील नगरविकासाच्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही मिळून विचार करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष किंवा एखादा नेता किंवा आमदार किंवा खासदार ही एक व्यवस्थेचा भाग आहे, म्हणून तो त्या व्यवस्थेच्या अग्रभागी आहे. परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते एका संघटनेचे पाईक आहोत आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत अशी आमची सगळ्यांची भावना असल्यामुळे आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड शहराचा विकासासाठी एकत्र विचार करत असतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो, कार्यकर्ते मला भेटत असतात, आम्ही विचार विनिमय करत असतो आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत असतो. परंतु केवळ उरलो उपकारापुरता, केवळ उरलो मार्गदर्शनापुरता अशी परिस्थिती माझी नाही, माझी मानसिकता नाही आणि आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी काम करत आहोत. आणि राज्यसभेची खासदारकी मिळाली, आता महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, ही स्टार प्रचारक आत्ता आहे, ही तर माझ्या राजकीय कर्तृत्वाची सुरुवात आहे. अजून तर मला शिखर गाठायचं आहे. जोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे, या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य देशामध्ये राज्यावर राहील, तोपर्यंत अमर साबळेसारख्या सामान्य कार्यकर्त्याला फार मोठी देश पातळीवर काम करण्याची संधी आहे आणि ती मला निश्चित मिळेल. देश पातळीवर मिळाली, आनंदाने काम करेल. परंतु या एखाद्या बूथमध्ये मला काम करायला सांगितलं, तेवढ्याच आनंदाने मी ती जबाबदारी पार पाडेल. नक्कीच. अगदी आम्ही आता शेवटाकडे येतो आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अमर साबळे याचं कार्य निश्चितच अमर आहे, कारण की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले. पण या सगळ्यांमध्ये मला आजही आठवतं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्याच नेतृत्वामुळे आज आम्ही सगळे इथे आहोत. भाजपच्या मागासवर्गीय मोर्चाचं नेतृत्व तर आपण केलंच, पण तळागाळातल्या दीन, दलित, वंचित, शोषित यांच्यासाठी देखील तुम्ही दिल्लीत आवाज उठवलात. त्यावेळी तुम्ही एक आदर्श सांसद ग्राम म्हणून आंबडवे, जे रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड तालुक्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आहे आणि ते तुम्ही दत्तक घेतलं. आणि ती जी योजना आहे, खरं म्हणजे त्यावेळी खूप मोठी चर्चा देखील झाली. अगदी पंचतीर्थ, मग अगदी जन्मगाव महू असेल आंबेडकरांचं, आत्ताच मी म्हटलेलं आंबडवे आहे, इव्हन लंडनमधलं निवासस्थान असेल, मुंबईतली इंदू मिल असेल आणि दिल्लीतलं 26 अलीपूर रोड आहे. तर हे जे पंचतीर्थ आहे, या पंचतीर्थाची जाणीव, ओळख सगळ्यांना व्हावी यासाठी तुम्ही आंबडवे दत्तक घेतलं. त्याचं पुढे काय झालं? त्या आदर्श संसद ग्रामच्या बाबतीत काय सांगता येईल का? मला मिळालेली संधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. शोषित, पीडित, वंचितांचा मूकनायक जर कोण असेल आणि माझ्या आयुष्याची खऱ्या अर्थाने जर प्रेरणा कोणती असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर ज्या महामानवाच्या कर्तृत्वाने, प्रेरणेने मला जे स्थान मिळालेलं आहे, मान, प्रतिष्ठा आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पण करण्याच्या सद्भावनेने आणि श्रद्धेने मी सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे, मंडणगड तालुका हे दत्तक घेतलं.
सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये गाव दत्तक घेण्यासाठीची क्रायटेरिया होता कमीत कमी 3000 लोकसंख्येचं गाव असलं पाहिजे, परंतु आंबडवे हे गाव फक्त 178 लोकसंख्येचं गाव आहे. तेव्हा मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती केली आणि माझ्या विनंतीनुसार आणि बाबासाहेब आंबेडकरांवर निस्सीम प्रेम करणारे नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी माझी विनंती मान्य केली आणि या देशामध्ये फक्त 2 गावं एक स्पेशल केस म्हणून करण्यात आली. ती मी मागणी केलेलं आंबडवे गाव आणि शहीद भगतसिंग यांचं पंजाबमधील कडकटकला हे गाव, असं 2 गावाला स्पेशल केस म्हणून मान्यता दिली. त्याप्रमाणे त्या गावचा एक बृहत आराखडा तयार झालेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो 178 लोकसंख्येच्या गावासाठी आत्तापर्यंत 565 कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. त्यातले बॉम्बे गोवा हायवे हा 59 किलोमीटर डायव्हर्ट करून तो आंबडवेमध्ये आणलेला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, त्याच्यासाठी देशाचे रस्ते बांधणी मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी 512 कोटी रुपये मंजूर केले आणि तो रस्त्याचं काम आता जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. 40 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी त्या स्मारकासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये सिडकोकडे त्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती. 2 वेळेस टेंडर काढल्यानंतर सुद्धा त्याला योग्य रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे ते काम पुढे जाऊ शकलेलं नाही. आता ते काम PWDकडे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाचा एक बृहत आराखडा व्यापक करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या ह्याच्यासाठी स्मारकासाठी 3 सलग लँड उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे लँड पार्सल म्हणून 3 लँड पार्सलचा आम्ही विचार केलेला आहे. त्यात टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3 असा त्या स्मारकाचा विचार करतो आहे आम्ही. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ घर ज्या ठिकाणी होतं आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ज्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी छोटंसं एक स्मारक उभा करण्यात आलेलं आहे, ती जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे. तेवढ्या जागेवर पहिला टप्पा आपण सुरू करायचा आणि राहिलेलं लँड पार्सलमध्ये आपण त्या जागांचं ॲक्विजिशन करून त्या जागामध्ये आपण ते स्मारक उभं करायचं. परंतु भारतामध्ये असणाऱ्या एकूण सगळी स्मारकांचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये असणाऱ्या सर्व स्मारकापेक्षा हे वेगळं स्मारक असेल हे मी खात्रीने विश्वासाने सांगतो. कारण कोणतंही स्मारक किंवा कोणतंही मंदिर हे फक्त मंदिर किंवा स्मारक असतं, परंतु हे स्मारक या ठिकाणी ते श्रद्धा केंद्र असणार आहे, ते ध्यान केंद्र असणार आहे, ते ज्ञान केंद्र असणार आहे, ते कौशल्य केंद्र असणार आहे, ते पर्यटन केंद्र असणार आहे. अशा समाजाभिमुख असणाऱ्या सर्व व्यवस्थांचं एकत्रित केंद्र म्हणजे ते स्मारक होणार आहे. साधारण कधीपर्यंत तर ते स्मारकाचं साधारणतः कामकाज हे ह्या आचारसंहिता संपल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस वगैरे सुरू होईल आणि साधारणतः मार्चपर्यंत त्याचं पहिलं टेंडर आपलं बाहेर पडेल. तर त्या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, भगवान गौतम बुद्धांचं स्मारक, ऑडिटोरियम करतोय, आपण भक्त निवास करतोय, त्या ठिकाणी अद्ययावत लायब्ररी करतोय की जे रिसर्च करणारे आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्यांना भारतातलं आणि जगातलं सर्व ज्ञान त्या ठिकाणी अभ्यासाला मिळावं अशी त्या ठिकाणी व्यवस्था करतोय. आपण कौशल्य विकास केंद्र करतोय, आपण विपश्यना केंद्र त्या ठिकाणी करतोय, त्या ठिकाणी लेझर शो करतोय, वॉटर शो करतोय. पण हे सगळं पूर्ण होऊन अमरजी, हे सगळं पूर्ण होऊन लोकांनासाठी लोकार्पण कधी होणार, कधी खुलं होणार? त्यासाठी एक 2 ते 3 वर्ष लागू शकतात. कारण 28-29 पर्यंत हा भव्य दिव्य स्मारक असल्यामुळे पूर्वीचं 40 कोटीची त्याची तरतूद केलेली आहे,
परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे ते कमीत कमी 150 ते 200 कोटीपर्यंत ते स्मारक मोठं होईल असा माझा अंदाज आहे. या स्मारकाचा उल्लेख देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुंबईच्या जाहीर सभेमध्ये केला होता. हमारे एक सांसदों ने ये बाबा साहब अम्बेडकर जी के पुरखों का गांव गोद में लिया है, मेरी सरकार उनके साथ है, महाराष्ट्र की सरकार भी उनको मदत करे असं स्टेटमेंट पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे. संसदेमध्ये सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी ह्या स्मारकाचा उल्लेख केलेला आहे. देवेंद्र फडणवीस जी या स्मारकाच्या पूर्ण पाठीशी आहेत, त्यांचा ह्या स्मारकाला आशीर्वाद आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व लोकांच्या समोर येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की या स्मारकाला पैसा कमी पडणार नाही. नक्की. परंतु देशातलं सर्वोच्च, ते आकाराने छोटं असेल, बजेटने छोटं असेल, परंतु एवढं बहुउद्देशीय नक्की केंद्र हे देशामध्ये पहिलंच असेल. अंबडवे असेल. अमरजी, म्हणजे मला अगदी आता जाता शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे. जे अंबडवेचं आहे ते तिथं जे काही पंचतीर्थ आणि तुमच्या मनातली संकल्पना, पंतप्रधान मोदीजींच्या मनातली संकल्पना, ती प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात यावी यासाठी सगळेच जण आतुर आहेत ते बघण्यासाठी. पण आता समजा त्याचं उद्घाटन आहे आणि लोकार्पण सोहळा आहे, तर त्या लोकार्पण सोहळ्याला जायला म्हणजे अगदी 2029 किंवा 2030 उजाडेल, पण त्यावेळी तुम्हाला पिंपरी चिंचवडमधून जावं असं वाटेल का दिल्लीतून यावं असं वाटेल? मी कुठून त्या स्मारकाला वंदन करायला जातो हे मी महत्त्वाचं मानत नाही. मी पिंपरीतून गेलो तर एक भीमसैनिक म्हणून त्या ठिकाणी जाईल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला, स्मृतीला मी वंदन करेन. मी दिल्लीतून आलो तरी मी भीमसैनिकच असणार आहे आणि मी भीमसैनिक आहे असं म्हणायला मला फार अभिमान वाटतो. पण तुम्ही प्रश्नच विचारला आहे, तर पिंपरीतून जाणं हे आनंदाचं आहे, परंतु दिल्लीतून येणं हे अति आनंदाचं आहे. हे मान्यच करावं लागेल. नक्कीच. त्यामुळे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते स्मारक उभा राहील तेव्हा त्यांच्या सत्संगामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन याची देही, याची डोळा पाहायला, अनुभवायला मला नक्कीच आवडेल. नक्कीच अमरजी. पण हे याची देही याची डोळा आम्हा सगळ्यांना, सर्व भीमसैनिकांना, आंबेडकरांच्या अनुयायांना देखील पाहायला मिळावं आणि ते लवकरात लवकर घडावं अशीच अपेक्षा आम्ही देखील व्यक्त करतो. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, खूप आनंद वाटला, खूप चांगल्या पद्धतीने मनमोकळेपणाने संवाद साधलात, तुमची इच्छा देखील मनातली व्यक्त केलीत. अर्थात तुम्ही पिंपरी चिंचवडमधून जाल काय किंवा दिल्लीतून याल काय, आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही त्या ठिकाणी असणं हे अपेक्षित आहे आणि निश्चितपणे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज.